मस्त असं काटेरी वांग वापरून मस्त तव्यावरचं वांग, भरलं वांग आपण करतोच. पण सगळ्यात बहारदार काय चवीला लागतं तर तुम्हाला सांगते, ते म्हणजे लग्नाच्या पंक्तीतलं वांग. आलू बेंगन रस्सा किंवा वांग बटाट्याची रसरशीत भाजी. याच्यासाठी एक स्पेशल वाटण केलंय, बहारदार होते. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. भाजी तर तयार आहे, सुवास कमाल दरवळतोय. रेसिपी सुरू करूया. लेकीने एवढी छान तयारी करून ठेवली. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 2 कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो अशा छान उभ्या फोडी करून घेतल्यात, कोथिंबीर, 3 चमचे शेंगदाणे, चमचाभर पांढरे तीळ, आल्याचा तुकडा, लसूण, खोबरं, जिरं, चवीपुरतं मीठ. यासोबतच आपल्याला लागेल आपला मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि बॅडगी मिरची पावडर आणि तेल. आता मनस्वी तुम्हाला मंथनही दिसतो अर्थातच. बऱ्याच एपिसोडमध्ये तयारी करताना दिसत असतील. याचं कारण तुम्हाला सांगते. काय होतं ना, आपण पालक म्हणून आपलं बालपण कसं गेलंय ते मुलांवर लादायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला लहान असताना खूप गरिबी होती, मग आता मी जीवाचं रान करणार, भरपूर कष्ट करणार आणि मुलांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देणार. त्यात काही चुकीचं नाही, याच्यात चूक बरोबर हा मुद्दा नाहीये. जे ते आपापल्या परसेप्शनने करतं. किंवा मग दुसरं उपहासात्मक पण होतं की लहान असताना आम्ही इतके हाल अपेष्टा सहन केल्यात आणि तुम्हाला हे सगळं मिळतंय तर तुम्हाला त्यांची कदर नाही, किंमत नाही, असं होतं. काहींच्या बाबतीत असं होतं की आम्ही आमच्या मुलांना परीसारखं, बाहुलीसारखं ठेवणार आहोत. असे वेगवेगळे पालकांचे आहेत ना परसेप्शन असतात बेस्ड ऑन त्यांचं वैयक्तिक लाईफ. तर मला काय वाटतं ना, एक मूल आपण जेव्हा घडवत असतो, त्याच्यावर आपला हक्क अधिकार कधीच नसतो. जेव्हा मूल घडवत असतं तेव्हा एक बॅलन्स्ड पर्स्पेक्टिव्ह लागतो, समतोल दृष्टिकोन ठेवावा लागतो. आता कितीही काही म्हटलं तरी मला असं वाटतं, मुलगा असो मुलगी असो, इथे कुठलं जेंडर बायस मी नाही करत, पण जे आपलं आयुष्य आपण जगतो त्याच्यामध्ये जी करायची कामं आहेत ती केली गेली पाहिजेत आणि ती आली पाहिजेत. जसं की स्वयंपाक आहे, स्वतःचं खोली स्वतः स्वच्छ ठेवणे, कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे, ही जी सगळी कामं आहेत ना, याच्यामध्ये कुठलाच मुलांच्या मनामध्ये अडी तेढ किंवा आहे ना आळस कंटाळा नाही निर्माण करून चालत. हे बेसिक लाईफ स्किल आहेत, म्हणजे ज्याला आजकाल आपण व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण पद्धती म्हणतो, हे मुलांमध्ये रुजवण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे कुठल्याच कामाचं की माझ्या मुलीने माझ्या घरीच असताना जर कामं केली नाही तर ती सासरी जाऊन करणार नाही, माझ्या मुलाला मी सगळं हातामध्ये नेऊन देत होते मग त्याच्या बायकोनेही ते सगळं हातामध्ये आणून देणं, हे सगळ्यामध्ये न अडकता एक पालक म्हणून त्यांना एक समतोल आयुष्य जगता आलं पाहिजे. त्यासाठी हे मूल्य शिक्षण पद्धतीमध्ये हे सगळं करणं, त्याच्यात कुठलाच कमीपणा नाही, व्हॅल्यू एज्युकेशनच्या अंडर हे येतं, हे करता आलं पाहिजे असं मला वाटतं. चला आता या भाजीसाठी वाटण तयार करूयात. चला आता सगळ्यात आधी शेंगदाणे भाजूयात. खूप शेंगदाणे घ्यायची गरज नाही, अगदी 2-3 चमचे पुरे होतात. शेंगदाणे हलके भाजत आले, पूर्ण खरपूस नका करू कारण पुढे ते भाजतच राहणार आहेत. आता यामध्ये तीळ घालूयात, म्हणजे तीळही भाजले जातील. हे बघा, तीळ असे पॉपकॉर्न सारखे उडतात, हलका रंग बदलतो, याचा अर्थ तीळ छान भाजून झाले. आता यामध्ये सुकं खोबरं आणि यासोबतच जिरं देखील घालूयात आणि हे एकत्र आता भाजायचं. खोबरं करपवायचं नाहीये. हे बघा, हलकं खुटखुटीत झालं आणि बदामी रंगावर भाजून झालं की गॅस बंद करायचा. आता हे भाजलेले जिन्नस हलकेसे थंड करूयात. आता हे भाजलेले जिन्नस मिक्सरमध्ये घालूयात. आता यामध्ये आलं,
लसूण, कोथिंबीर, थोडंसं मीठही घालूयात आणि पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरला हे फिरवायचं. झाकण लावायचं आणि मिक्सरला फिरवून घेऊयात. वा, आता हे छान तयार आहे. येस, बघा काय सुरेख झालंय. वा 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 वा. खूप बारीक दळायची गरज नाही, इतकं पुरेसं आहे. चला, इथे 3 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. बरं, ही तेलाची जग किंवा जार आपलाच आहे. madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. मसाले आहे, जार आहे, कढई पण आपलीच आहे बघा. आता तेल व्यवस्थित गरम झालं. यामध्ये ठेचलेला लसूण घालणं अगदी पर्यायी आहे. नाही घातलं तरी काही हरकत नाही, कारण आपण वाटणामध्ये लसूण आलं घातलेलंच आहे. लसणाच्या फोडणीचा एवढा कमाल सुवास तरबळतो ना. चला, आता यामध्ये कांदा. खूप असा खरपूस लसूण तळायची गरज नाही. हलकासा बदामी रंगावर आला आणि बदामी रंगावर कांदा छान परतून घेऊया. कांदा इथे व्यवस्थित असा भाजून आला. हे बघा, हलकासा रंग बदललाय. इतपतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार केलंय हे पूर्ण वाटण लावूयात. सगळंच घालते मी, इतकं लागणार आहे कारण या भाजीला. मिसळायचं. चला, काय कमाल सुवास तरबळला नुसता या वाटणाचा देखील. आता यामध्ये मसाले, अर्थातच आपला मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला. 2 चमचे हा मसाला. चमचा पण हा आपलाच आहे मधुराज रेसिपीचा. थोडं आणखी घालते. 4 चमचे कांदा लसूण मसाला. यामध्ये गोडा मसाला देखील 2 चमचे आणि बॅडगी मिरची पावडर 2 चमचे. तर हे मिसळूया. यामध्ये कोथिंबीर ही देखील मिसळायची. काय बहारदार दिसतंय तुम्हाला सांगते. आता हे मसाले खाली कढईला करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालूया. खूप पाणी लावायची गरज नाही, अगदी थोडंसं. वा, भाजी काय कमाल दिसते. म्हणजे इतका मस्त सुवास तरवळलाय तुम्हाला सांगते. आता यामध्ये बटाटा घाला. 3 छोटे छोटे बटाटे घेतलेत. आत्पाव असतील 150 ग्रॅम, 125 ते 150. साल मी काढलेलं नाहीये. आणि बटाट्याच्या फोडी करताना ना मोठ्या मोठ्या फोडी केल्यात, कारण या वांग बटाटा रश्श्यात अशा मोठ्या मोठ्या वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी जबरदस्त लागतात. आणि हे बघा, मसाला तुम्हाला म्हणलं की नाही काय बहारदार झालाय. आता यामध्ये या बटाट्याच्या फोडी मिसळून घ्यायच्या. सुरुवातीला पाण्याचा वापर न करता वाफवून घेऊयात. खूप वेळ वाफवायची गरज नाही, एक 4-5 मिनिटं अगदी मंद आचेवर बटाटा वाफवून घ्यायचा. चला, इथे ना हे 5 मिनिटं छान वाफवून घेतलं. काय मस्त दिसतंय बघा. वा. आता यामध्ये गरम गरम वाटण आहे, मसाला आहे, तर गरम पाण्याचाच वापर करायचा. दोन कप पाणी मी इथे घेतलं गरम करून. इतकं लागणार आहे कारण रस्सा भाजी करणार आहोत आपण. आणि जसजसं शिजते तसतसं बटाट्याचं स्टार्च रिलीज होतं आणि ही भाजी आणखी घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे शिजतानाच पाणी थोडं वाढीव घाला. आता झाकण ठेवूयात. आणि बटाटा आहे ना, आपण मध्यम आचेवर 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून. वांग बटाट्यासोबत घालायचं नाही, कारण वांग शिजायला थोडा कमी वेळ लागतो. जर बटाटा आणि वांग एकत्र टाकलं तर वांग एकदम मग मशी होऊन जातं. ते टाळण्याकरता वांग ओव्हरकुक होऊ नये म्हणून आधी बटाटा आणि मग वांग.
इथे बटाटा बरोबर 10 मिनिटं शिजवून घेतला आणि वांग आता पाण्यात ठेवलं नाही, लगोलग चिरलं आणि लगोलग यामध्ये घालणार आहोत. तर वांग मी चिरून पाण्यामध्ये ठेवत नाही, नाहीतर त्याचं आहे ना पोषण मूल्य त्या पाण्यात उतरून जातं. बटाटा पण नाही, वांग पण नाही, लगोलग चिरायचं, लगोलग घालायचं. आता हे बघा, बटाटा हलकासा शिजत आलाय, पण पूर्ण नाही शिजलेला. हे बघा, सुरी आत जाते, पण हलकासा टणक आहे बटाटा. आता हे लगोलग चिरलेली वांगी यामध्ये सोडायची. मीठही घालूयात, मिसळायचे. आता टोमॅटोच्या फोडी आहेत, त्या मी परतून नाही घेतल्या. फोडी आहेत ना, अशा दिसायला खूप सुरेख दिसतात या वांग बटाट्याच्या भाजीमध्ये, म्हणून शेवटी घालते. हलकासा आंबटपणा पण उतरतो आणि फोडंही खायला आणि दिसायला बहारदार दिसते. तर पुन्हा झाकण ठेवूयात. पुन्हा एकत्र 10 मिनिटं वाफवून घेऊयात. 10 मिनिटात व्यवस्थित सगळी भाजी आपली शिजते. चला, काय कमाल सुवास तरवळतोय भाज्यांचा तुम्हाला सांगते. बरोबर 10 मिनिटं झालेत. आ हा 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 हा, बहारदार दिसतंय सगळं प्रकरण. आणि चला बघूयात वांग आणि बटाटा कसं शिजले ते. येस, हे बघा छान मऊ झालेलं आहे. मग ती बटाट्याची फोड असो किंवा वांग्याची फोड असो, दोनही फोडी मस्त अशा मऊ झालेल्या आहेत. आणि ॲट द सेम टाईम ओव्हर कुकही अजिबात झालेलं नाही. रंग बहारदार आलेला आहे, रूप काय देखणं दिसतंय आणि सुवास कमाल. चला, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.